हाय नमस्कार. तर झाली का दिवाळी तुमची? चालू असणार आहे. आज लक्ष्मीपूजन आहे बघा. तर लक्ष्मी पुंजली का ग किरसुनी? लक्ष्मी आणली होती, आपल्याला बी झाडाय नव्हती आणि पुंजावं लागते म्हणून ठेवली. 8-15 दिवस आधीच आणून ठेवली होती. म्हणलं आपल्याच्याने आणणं होणार नाही, म्हणलं आधीच आणून ठेवली. तर तसं दिव होतं आधीच. मग देव बी पुंजलं. तुम्ही म्हणत असाल ताई तुझा अवतार असं का ग? काय करावं, बानू आजारी आहे. बानूमुळं काही समजा नाही मला. लय टेन्शन येतंय बानूचं. मग आता हाय ठीक, पण एकाएकी पाय असा चमकला की रडतीय. तर म्हणलं चला तुम्हाला दाखव आपली गरिबी लायकी दिवाळी कशी आहे ती, है की नाही. आपल्याला काय नटायचा शौक नाही बघा. तर हो का आई बसली आणि आपली गाय बघा, गाईला पुंजलंय बघा. ही काय रांगोळी काढली, दिवं लावले, तर दिसलं का बघा. काय करायचं, तेवढंच आपलं साधे सिंपल. तुळशी थोडं हे काय दिसलं का. पंत्या लावले त्या होत्या, तेवढ्या घरात होत्या. गेल्या वर्षी आणलेल्या होत्या पंत्या. आता रोज म्हणजे दरवर्षी नव्या आणायला आपण एवढी मोठी बी माणसं नाही, बरोबर आहे का नाही. त्याच पंत्या दिवाळी झाली की ठेवायच्या व्यवस्थित, मग त्याच उपयोगीला येते. त्या येते का नाही येते ते सांगा बरं. मग गेल्या वर्षी आणलेल्या आहेत त्या. तर आज आहे लक्ष्मीपूजन. झालं, लक्ष्मी ही पुंजली. आणि गाईला पण आपल्या भरपूर जण कौतिक गाईचं करतात बरं का. आनंद वाटतंय. असंच शेअर पण लाईक पण करत जावा. कमेंट काय नका करत जाऊ, कारण आपलं कमेंट बॉक्स ओपनच होईना. लय प्रयत्न केला पण काय होईना गेलं. तर आता आमच्या तात्या पहिल्यापेक्षा चांगलं गाईला बघतात, गव्हात पाणी आणतात. त्यांच्याच गळ्यात दिली गाई. आता पहिलं खोंड झालं की तात्याला आमच्या गळ्यातलं बदाम करायचं. बानू कशी करते बदाम म्हणलं. बानू तुम्हाला दाखवते की बानू बाई, अयो बसली होती आपल्या एका जाग्यावर. बानूला टाकलंय बाहेर. आता संध्याकाळच्या 6 वाजले. त्या म्हणलं चला तुम्हाला दाखवावं. तर बानूची तब्येत ठीक नाही, त्यामुळं माझ्या चेहरा उदास उदास आहे. आणि हो का दिवाळी आपली साधी सिंपल. आकाश कंदील हो का दिसला का. गायला दाखवते पूजा केलेली. हो का दिसला का. पाय धुतलं, पूजा केली गाईची. आपल्या 33 कोटी देव असते तिच्या पोटात. त्यामुळं त्या दिवशी आणल्यावर पण केलती. भरपूर जणांचं म्हणणं असतंय ताई गायला दाखवत जावा, घ्या दर्शन सगळं. गायचं दर्शन घ्या तुम्ही पण. तर हाय आपलं कालवाट बारकं. अजून पैसे देणं बाकी आहे, हळूहळू द्यायचं. आणि हो का आकाश कंदील गेल्या वर्षीच आहे सगळं. गेल्या वर्षीच आहे. नाही तर माणसानं ताई नवीन लय जोरदार दिवाळी आहे काय की तुझी. नाही आता केलं बरं का, थोडं थोडं उदार पादार आणून. हो का दिसलं का आकाश कंदील मस्त असा खेळतोय. आणि हो का रांगोळ्या पुरींनी काढल्या त्या. रांगोळ्या ही काढल्या त्या. तर तुम्हाला मी दाखवते. कूलर तर चालूच असते आमच्या 24 तास कूलर चालू असतं. कशामुळे माहिती आहे का, ओला हाट नाही अजून. हो का त्यामुळं हो का दिसलं का. पूजा केली आताच ही का लक्ष्मीची. आणि धनलक्ष्मी पण आहे बघा बारका फोटो. दिसला का तुम्हाला. दिसत नसेल, नाही असं करून दाखव. हो दिसला का तर का ते फोटो बारका. धनलक्ष्मी पण आपलं सगळं झालेलं आहे, पूजा वगैरे. तर म्हणलं थोडं थोडं केलं काय. आता बघा देवा धर्माला करावा लागतंय, नाही करून जमत नाही. माझा मूडच नाही बिलकुल की मी स्वयंपाक करावा.
दिवं बघितलं किती मस्त आहे त्या, भारी वाटत. पण यंदा दिवाळी असल्याने वाट नाहीच, दिवाळी असल्याने वाट नाहीच. पण करायचं देवा धर्मासाठी. आता बानोबाईचं कसं, बानोबाईला केला बघा तिळ आणून, तिळाचं आणि त्यात काजू बदाम टाकलं बानूला गोड केलं. आता जायचं आहे आपण पण वीटभट्टीवर. लोकांचं देणं झालेलं आहे, म्हणजे दिलं, अजून देणं बाकी आहे. एक बाई कवर करणार आहे. एका बाईच्या हाताला आणि गाड्याच्या हाताला लय साथीदार तर थोडा हात देणारा असेल ना तर भरपूर काय होतंय. 4 हाताने, 2 हाताने करायचं आणि 2च हाताने खायचं, असं आहे. म्हणजे कष्ट करायचं आणि खायचं, ठेवायचं काहीच नाही. तर पुरींची जेवणं चालली ती. आता तुम्ही म्हणसान पुरी दाखव, पुरी दाखव. मी पुरींला बिलकुल घेत नाही, पुरींला पण आवडत नाही हेड्यामध्ये यायला. आणि त्यांना आवडलं तरी मी घेत नाही. का? कारण लोक आता मस्त कमेंट बॉक्स माझा बंद आहे, पण लोक एका तोंडाने बोलत नाहीत. म्हणून त्यामुळं मला पण योग्य वाटत नाही की मी पुरींला हेड्यामध्ये घ्यावा. आपल्या हेड्यासाठी पुरींची इज्जत आपण रस्त्यावर काढू शकत नाही, बरोबर आहे की नाही? त्यामुळं मला आवडत नाही. तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की मी दीक्षाला पण घेत नाही, तसं ताईला पण घेत नाही हेड्यामध्ये. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा, गायचं दर्शन हे घडवावा. तर तसंच आईचं बसली तिकडं स्वयंपाक पाणी. आता बघू काय करायचं. सकाळचं तसंच आहे. आमच्या इथं देवदेव होता, तिथं तिकूनच आणला तात्याने पुऱ्या. तात्याला जेव म्हणले असतली, तात्याने काय केलं, तात्या जेवत नाहीत, गोड खात नाहीत, त्यांनी आणलं. तसंच आहे, काळूबाईचा प्रसाद आणला मग त्यांनी. मग आता तेच मगाशी भात पुरीनं केला, ते जेवण चालू आहेत त्यांचे. मला आता दिवाळी असल्यामुळं स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही. आता मग आमच्या धपाटी ही चालूच आहेत. पण कसं आहे माहिती आहे का, माझ्या मागं धावपळ असल्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकत नाही रेसिपी. कारण मला पण वाटतं की तुम्हाला दाखवा. कसं आहे माहिती आहे का, डोक्यात विचार असला ना, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून बघू शकताय की माझा चेहरा किती उदास आहे आणि कसा झाला आहे. कसं आहे माहिती आहे का, लोकांना हसून रडून दाखवण्यापेक्षा हसून दाखवलं ना लोक आपलं हेक म्हणतात की बाबा हा यांचं भरभरून देव आहे. देव करू सगळ्याचं भरभरू ही दिवाळी सुखाची जाऊ, पुढची पण दिवाळी आनंदाने येऊ, आनंदाने साजरा करा. तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. आणि कसं आहे माहिती आहे का, माझा पहिला जुना चॅनल बंद पडल्यामुळं का नाही मला मूड पण येणार की हेडवमे बनवावं म्हणून. पण आता तुम्ही लोक बघता, माझी यूट्यूब फॅमिली बघती, तुमच्या 10 मिनिटातला 5 मिनटं वेळ माझ्यासाठी हेडव बघण्यासाठी काढता का नाही, त्यामुळं मला जास्त आनंद वाटतो. आणि तुम्ही माझ्या हेडवची वाट नाही बघितली, तुम्हाला पण चिंता होणार की का बरं ताईचं हेडव आहे ना, बानूला असं तसं, म्हणजे तुम्ही विचार करता म्हणून मला तुमच्यासाठी टाकावं लागतंय. असं काय नाही की त्याच्यावर पैसे भेटतात आणि त्या पैशासाठी मी काही गोष्टी करते, असं काही नाही. हां, मला भेटलं, पण एवढं पण भेटलं नाही की जर भेटलं असतं तर मी आज लोकांच्या इथं कामाला गेली नसती. कारण जेवढं भेटलं तेवढं सुखाने खाल्लेलं आहे. तसंच यूट्यूबचं पण थँक्यू, धन्यवाद की आपल्याला त्यांनी 4 पगारी का होईना, 5 पगारी का होईना दिलेल्या आहेत त्या. पण आशा करते की बानूचं मला जास्तीत जास्त ट्रीटमेंट जास्त करायचं आहे, कारण त्यासाठी भरपूर पैसा लागणार आहे. माझ्याकडे एवढा पैसा नाही. आता मला जास्त घराची होती, मी घर तयार छत केलेल्या लेकरांसाठी, बरोबर आहे की नाही? तर तसंच आता इथनं पुढं जी मी माझा कामाचं हे आहे का नाही, तर इथनं पुढं मी आता पैसे सासून बानूचा इलाज चालू करणार आहे, तुम्हाला पण दिसणार आहे. तर चला, हेडव आवडला असला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला बाय. आणि पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा.